आरती करत अंजना माई, जो हनुमान जी की आरती गावे, पति वैकुंठ परम पद पावे। लंका विध्वंस किए रघुराई, तुलसीदास प्रभु कीरति गाए। आरती की सबको अर्पण, जाला रे मेरा ओम जय जगदीश हरे। श्याम सुंदर जी की आरती कोई नर गावे, हम प्रेम सहित गावे। कहा संपूर्ण राज्यामध्ये ज्यांची अनाथांचा नाथ म्हणून ओळख आहे आणि जे आज तमाम राज्यातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ठरले, असे पहिले मुख्यमंत्री या राज्यामध्ये झाले ज्यांना आज लोक अनाथांचा नाथ बोलतायत, लाडका भाऊ बोलतायत। आणि एक प्रामाणिकपणे एक आमची इच्छा आहे आणि आम्हा सर्व युवा सैनिकांची, शिवसैनिकांची इच्छा आहे की शिंदे साहेब या राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे आणि त्यांनीच या राज्याचं नेतृत्व करावं। म्हणून आज युवासेना पालघर जिल्ह्याच्या वतीने तमाम शिवसेना नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या चरणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हाती प्रभू श्रीरामाचं धनुष्यबाण आहे। म्हणून मला असं वाटते आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे की पुन्हा एकदा शिंदे साहेबच या राज्याचं नेतृत्व करतील आणि तेच मुख्यमंत्री होतील आणि तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे आणि पुन्हा एकदा येणाऱ्या काही दिवसांमध्ये शिवसेनेचा महायुतीचा भगवा या महाराष्ट्रावर फडकणार आहे आणि ते शिंदे साहेबांचं नेतृत्व संपूर्ण राज्याने स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी निवडणुका पार पडल्यात आणि म्हणून आम्ही आमच्या सर्वांची प्रामाणिकपणे इच्छा आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्यात म्हणून त्यांनीच या राज्याचे नेतृत्व करावं आणि मुख्यमंत्रीपद हे त्यांच्याकडेच असावं अशी आमची सर्वांची शिवसैनिकांची युवासैनिकांची इच्छा।